शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे मागील 2 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असून ते शहरामधील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत। त्या हॉटेल परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिशा सालियन प्रकरणामधील काय झालं, आदित्य ठाकरे जवाब दो अशा घोषणा दिल्यामुळे ठाकरे गटाकडून देखील आक्रमकपणे घोषणाबाजी करण्यात आली। दोन्ही गट आमने सामने येऊन हातापाई सुरू झाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळतंय। प्रकरणमध्ये जनाब उद्धवजी ठाकरे आणि जनाब आदित्यजी ठाकरे ज्या पद्धतीने त्यांनी दिशा सालेंच्या हत्याकांडची कारवाई थांबवली होती त्या विरोधात आम्ही इकडे आंदोलन करत आहोत। आम्ही सगळेजण इकडे जमून सर्व महिला सर्व पदाधिकारी जमून त्या दोघांचा इकडे जोरदार निषेध करणार आहोत। काय असं म्हणता येईल महाविकास आघाडी फक्त नाटक करते। आम्हाला खऱ्या अर्थानं महिलेचं सुरक्षा महत्वाची असल्यामुळे आम्ही आंदोलन करीत आहोत। ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि आदित्य ठाकरे मंत्री होते त्यांच्या काळामध्ये आदित्य दिशा सालन प्रकरण घडलं आणि यांनी ते दाबून टाकलेलं आहे। ते प्रकरणाविषयी आम्ही जबाब विचारण्यासाठी आलो। खरंच यांना जर माता भगिनीविषयी प्रेम असेल आणि माता भगिनीविषयी जर त्यांना आंदोलन करायचे असेल तर त्यांनी दिशा सालन प्रकरणात सर्वप्रथम बोललं पाहिजे। या उद्देशाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी त्यांना जबाब विचारण्यासाठी आलेलो आहोत। आणि काल पण समजा आदित्य ठाकरे येऊन गेलेले तेव्हा आंदोलन केलं नाही, पण काल पंतप्रधान यांच्या वेळी आंदोलन केलं म्हणून हे बघा, प्रामुख्याने आपण समजून घ्या, काल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी इकडे होते का? एअरपोर्टला 5 मिनिटं होते, एअरपोर्टवरनं गेले। त्यांच्याकडनं जे काल आंदोलन जे काय झालं असं तुम्ही म्हणत आहात ते काय आंदोलन, तो ड्रामा होता। तो ड्रामा होता। त्यांना कुठे आतमध्ये तिकडे युद्धलं नाही। अहो, कोणी रस्त्यावर जात असेल त्याचा रस्ता अडवून त्याला आंदोलन म्हणतात। कोणी विमानतळावर जात असेल आणि 4 किलोमीटर दूर तुम्ही उभे राहून जर घोषणाबाजी करत असाल त्याला आंदोलन म्हणणार का तुम्ही? आणि कशाविरोधात आंदोलन आहे? मोदीजींनी 3 तलाक हा आणला, 3 तलाकचा जो कायदा रद्द केला त्याच्याबद्दल आंदोलन आहे का? जे लाडकी बहीण योजनेमध्ये आज लाखोच्या संख्येने महिलांना जे लाभ मिळत आहे त्याच्या विरोधात आंदोलन आहे। त्यांचं आंदोलन हे नौटंकी होती, ड्रामा होता। परंतु जे मागच्या 2 वर्षापूर्वी घडलेलं आहे आणि जे प्रकरण दाबण्यात आलं होतं त्या प्रकरणाला जे आहे आज पुन्हा एकदा इकडे उघडलं पाहिजे। ज्या पद्धतीने जनाब आदित्य ठाकरे आणि जनाब उद्धवजी ठाकरे यांनी जाणून बुजून ते प्रकरण दाबलं होतं त्याला पूर्णपणे सर्व महिला एकत्र येऊन ते उघड पाडणार आहेत आणि आम्ही जोरदार आंदोलन करणार आहोत। आम्ही 100% घुसणार। आम्ही त्यांना जाब विचारणार की त्यावेळी जेव्हा ते हत्याकांड तिकडे झालं तुम्ही तिकडे होते की नव्हते? हे मीडियामध्ये दाबण्यात आलं होतं। हे प्रकरण कधीही पुढे आलं नाही आणि आता हे प्रकरण पुढे आलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही त्यांना जबाब विचारणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावरती आदित्य ठाकरे आलेले। कालपासून ते या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर दौरा करत आपण पाहू शकता की या ठिकाणी मात्र रामा इंटरनॅशनल हॉटेल या ठिकाणी तर रात्री मुक्कामाला देखील थांबले ते। मात्र या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे त्याच्या विरोधात मात्र शालियाने ते प्रकरण आहे त्या प्रकरणाविरोधात मात्र निषेध आणि आंदोलन करण्यात येत आहे। तर त्यांच्या बचावासाठी मात्र शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाकडून देखील त्याचा सपोर्ट म्हणून इथं उद्धव ठाकरे गटाकडून देखील निदर्शने करण्यात येत आहे। मात्र आपण जर पाहिजे ही जी परिस्थिती आहे ही होणारी परिस्थिती आहे। एकीकडून पाहिलं तर भारतीय जनता पार्टी मात्र इथं आंदोलन करताना दिसत आहे, तर दुसरीकडे पाहिलं तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील उद्धव आदित्य ठाकरे यांच्या सपोर्टसाठी इथं आपल्याला आंदोलन करताना दिसत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी कोणते अनुचित प्रकार घडू नये यासाठी मात्र पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। आपण एकूण परिस्थिती पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे पोलीस बंदोबस्त आहे ते तगडा पोलीस बंदोबस्त आलेला आहे। पोलीस प्रशासनातर्फे मात्र आता कोणते अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावलेला आहे। मात्र आता एकीकडे पाहिलं तर भारतीय जनता पार्टी एकीकडे पाहिलं तर उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते हे दोन्हीकडे निदर्शने करण्यात येत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे ही परिस्थिती हे काय मोड घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय न्यूज अनकट, छत्रपती संभाजीनगर।